नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. शिवजयंतीनिमित्त खेड तालुक्यात गुरुवारी 16 फेब्रुवारी रोजी सर्वत्र उत्साह दिसून आला. खेड तालुक्यातील शहरे आणि गावागावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवजयंती खेड तालुक्यात कशी साजरी झाली याच बातमीपत्राच्या पुढील भागात आपण सविस्तर पाहूयात. खेड तालुक्यातील सेच प्रकल्पात सातत्याने टोळी युद्ध आणि खुनाच्या घटना घडत आहेत. कनेरसर गावात बुधवारी 18 फेब्रुवारी रोजी एका इंजिनिअरिंग कंपनीसमोर लँड डेव्हलपमेंटच्या कामावरून वाद होऊन 10 ते 15 जणांच्या जमावाने एका 22 वर्षीय तरुणावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून खेड पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार शेखर पोपट तांबे वय वर्ष 22, राहणार वरुडे, तालुका खेड, हा शेती आणि लँड डेव्हलपिंगचा व्यवसाय करतो. बुधवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास कणेरसर येथील K&K कॉन्टॅक्ट इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसमोर त्यांचे लँड डेव्हलपिंगचे काम सुरू होते. त्यावेळी आरोपींनी कंपनीचे अधिकारी सुंदरम यांच्याशी याच कामावरून वाद घातला. शेखर तांबे याने सुंदरम यांना वाचवण्याचा मार्ग काढून त्यांना जेवणासाठी घरी जाण्यास सांगितले आणि वाद थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपी सिद्धार्थ झोडगे याने "तुला खूप माज आला आहे का? आम्हाला येथे काम करायचे आहे" असे म्हणत शिवीगाळ करून हल्ला केला. त्याने लाकडी काठीने पाठीवर आणि डाव्या खांद्यावर मारहाण केली. जय चौधरी याने तोंडावर मारून तरुणाला खाली पाडले आणि लाथा मारल्या. नंतर दगडाने डोक्यावर मारहाण केल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली. याशिवाय मनोज मकाळे, सिद्धार्थ झोडगे, कमलेश दौंडकर, संकेत दौंडकर, स्वागत माशेरे सर्वजण राहणार कणेरसर, तालुका खेड, जय चौधरी राहणार पाबळ, तालुका शिरोड आणि इतर 10 ते 15 अज्ञात इसमांनीही लाकडी काठी, दगड आणि हाताने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या हल्ल्यात बेकायदेशीर जमाव जमवून शिवीगाळ आणि दमदाटी केल्याचं फिर्यादीत नमूद आहे. खेड पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून आरोपींचा शोध घेतला. जखमी तरुणावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिकांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून लवकरच आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे. मुलांना अकारण मारहाण का करतेस असं पतीनं विचारल्यानंतर संतप्त झालेल्या पत्नीनं चक्क पतीला लोखंडी खलबत्त्यानं मारहाण केली आहे. यामध्ये पतीच्या ओठाला गंभीर दुखापत झाली आहे, तसंच नाकाचा हाड देखील मोडलाय. त्यामध्ये पती गंभीर जखमी झालाय. पती रामेश्वर नामदेव भामोटकर वय वर्ष 56, सध्या राहणार सुंबरेनगर वाकी, मूळ राहणार अमरावती यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अर्चना रामेश्वर भामोटकर, सध्या राहणार वाकी, मूळ राहणार अंजनगाव अमरावती हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. जखमी पतीवर उपचार सुरू असून उत्तर चाकण पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत. चाकणमधील आस्था हॉस्पिटल या ठिकाणी एका 23 वर्षीय तरुण आपल्या गाडीनं अपघात झालेल्या मित्रांना तसंच समोरच्या गाडीतील दोघांना भेटण्यासाठी गेला होता. तिथे हजर असलेल्या जीतो गाडी क्रमांक MH12QW 5645 मधील जखमींचे नातेवाईक, त्यामध्ये 2 महिला आणि 4 ते 5 पुरुष यांनी संबंधित तरुणाला जीवे मारण्याची धमकी देत जबर मारहाणी केली. तसंच पाठीला चावा घेतला. या प्रकरणी अजिंक्य उमेश चौधरी वय वर्ष 23 राहणार नाशिक यानं चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अनोळखी 2 महिला आणि 4 ते 5 पुरुष यांच्यावर चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. उत्तर पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती निमित्त जमलेल्या प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी सदृश्य स्थिती निर्माण झाली होती. या घटनेत महिला आणि लहान मुलांसह अनेक जण जखमी झाले. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून शिवभक्तांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त किल्ल्यावर दर्शन, पूजा आणि विविध कार्यक्रमांसाठी हजारो शिवभक्त पहाटेपासूनच दाखल झाले होते. खेड तहसील कार्यालयात दस्त नोंदणी करायची म्हणजे सर्वसाधारण नागरिकांसाठी नरक यात्रा. कार्यालयात मुख्य हॉलमध्ये मोठ्या टेबलांवर बसण्याऐवजी अधिकारी आणि कर्मचारी कोपऱ्यात का बसतात याचे उत्तर मिळेनासे झाले आहे. कारण कोपऱ्यात बसल्याने खालील हात व्यवहार अगदी सहज आणि नजरेआड होतो. अशा चर्चा तहसील कार्यालयात जोर धरून आहेत. खेड तहसील आवारात दस्त नोंदणी कार्यालय आहे. अगोदरच अत्यंत कमी आणि अडगळीच्या जागेत हे कार्यालय सुरू आहे. सकाळी 10 वाजता कार्यालय उघडते, तोवर बाहेर रांगा लागलेल्या असतात. त्यात वयोवृद्ध शेतकरी, महिला आणि अपंग व्यक्ती असतात. आत गेल्यावर मात्र साहेब कोपऱ्यातील छोट्या खोलीत किंवा पडद्यामागे बसलेले असतात. फाईल घेऊन गेल्यानंतर प्रथम चेरीमेरी सुरू होते. खेड तहसील कार्यालयात भ्रष्टाचाराची ही चेरीमेरी आता इतकी फोफावली आहे की नागरिक एकमेकांना कोपऱ्यातील दर सांगत आहेत. म्युटेशन 7 ते 8 हजार,
सेल डीड 10 ते 15,000, नाव बदल 5,000 हे दर अगदी स्टँडर्ड झालेत. कार्यालयातील एका कर्मचाऱ्यानेही नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले की साहेबांना कोपरा आवडतो कारण तिथे सीसीटीव्हीचा अँगल नाही, फाईल पटकन घेता येते आणि पैसेही पटकन मिळतात. मुख्य हॉलमध्ये बसलो तर लोक पाहतात, फोटो काढतात, कोपऱ्यात सेफ राहून सगळे साध्य होते. नागरिकांच्या माहितीनुसार गेल्या 3 महिन्यात येथील कार्यालयात 400हून अधिक दस्त नोंदणी झाली. त्यातील 70% प्रकरणात अंडर द टेबल व्यवहार झाल्याचं बोललं जाते. तरीही तहसीलदार कार्यालयात सर्व काही ठीक आहे असे सांगितले जात आहे. आम्ही ऑनलाईन सिस्टीम आणली आहे असे म्हणतात, पण प्रत्यक्षात ऑफलाईन कोपरा सिस्टम अगदी सक्रिय झाली असल्याचे चित्र येथे दिसत आहे. साधा दस्त नोंदवण्यासाठीही कोपऱ्यातील कर द्यावा लागत असल्याचं बोललं जात आहे. कोपऱ्यातील करामुळे काही न होणारे किंवा नियमात न बसणारे व्यवहार नोंदवले जातात असे सांगितले जाते. तहसीलदार कार्यालयात सर्व कामे मुख्य हॉलमध्ये सीसीटीव्ही अंतर्गत प्रत्येक फाईलची ऑनलाईन ट्रॅकिंग अनिवार्य करण्यात आली आहे. मात्र कोपऱ्यात बसणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का याकडे नागरिकांचे आता लक्ष लागले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून डोकेदुखी ठरलेली चाकण आणि तळेगाव भागातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने हाती घेतलेला नवा पर्यायी मार्ग आता अंतिम टप्प्यात आलाय. या प्रकल्पामुळे चाकण आणि तळेगावमधील अंतर कमी होणार असून परिसरातील अवजड वाहनांचा विळखाही सुटणार आहे. चाकण तळेगाव शिक्रापूर हा मार्ग म्हणजे वर्दळीचा मार्ग असून कंपन्यांचे ट्रक, कंटेनर्स आणि कामगारांच्या बसेसची प्रचंड गर्दी असते. विशेषतः 9 लाख उंबरे गावातील रस्ता अरुंद असल्याने तिथे दररोज तासनतास रांगा लागत होत्या. जुना मुंबई पुणे महामार्ग आणि पुणे नाशिक महामार्ग यांना जोडणारा सक्षम दुवा नसल्याने सर्व भार मुख्य रस्त्यावर येत होता. MIDCने या समस्येवर 50 कोटी रुपये खर्चून मास्टर प्लॅन तयार केला. 9 लाख उंबरे गावाबाहेरून 1.7 किलोमीटरचा 6 पदरी कॉन्क्रीट रस्ता तयार झाला असून तो MIDC टप्पा 1 आणि 2 ला जोडतो. कॉर्निंग कंपनीपासून भामा नदीपर्यंत 6 किलोमीटरचा 4 पदरी रस्ता विकसित केला जात आहे, जो पुढे चाकण टप्पा 5 शी जोडला जाईल. MIDC मधून येणारा हा रस्ता पुणे नाशिक महामार्गाशी जोडला गेला. हा रस्ता 6.5 किलोमीटरचा असून त्यासाठी 105 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सध्याच्या तळेगाव चाकण शिक्रापूर या रस्त्याला पर्याय असणारा हा रस्ता एकूण 35 किलोमीटरचा आहे असे MIDCतील अधिकाऱ्यांनी नमूद केले. नवीन रस्ता सुरू झाल्यामुळे अवजड वाहतूक गावाबाहेरून वळवली जाईल, ज्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. खेड तालुक्यात हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. खेड तालुक्यातील विविध गावातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळावर युवकांनी नतमस्तक होत पायी शिवज्योत आणली. राजगुरुनगर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करत शिवज्योत वाजत गाजत गावोगावी गेली. त्यानंतर गावातून मिरवणुका काढत विविध उपक्रमांनी शिवजयंती उत्साहात साजरी केली. राजगुरुनगर शहरात शिवजयंती निमित्ताने शिवप्रेमींनी मिरवणूक काढली होती. चाकणमध्ये दिवसभर विविध कार्यक्रम झाले. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शिवजयंती जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बाजार समितीने शिवभक्तांसाठी मंडप उभारून चहापान व्यवस्था केली होती. वडगाव घेणंद येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी आमदार बाबाजी काळे आणि नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य व बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे पाटील आणि शिवभक्त उपस्थित होते. आळंदी येथे महिलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. खेड तालुक्याच्या दक्षिण भागातील कुरळी, मोई, निघोजे, चिंबळी गावच्या ग्रामस्थांनी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संपूर्ण खेड तालुक्यातील कार्यक्रमांवर थोडक्यात नजर टाकूया. मोठा गोल करायचे जेणेकरून सगळ्यांना कार्यक्रम पाहता. चाकण येथील लिटल स्टार प्रीस्कूल अँड डे केअरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून शिवकालीन व्यक्तिरेखांचे सादरीकरण केले. काही बालकांनी शिवाजी महाराज, मावळे तसेच जिजाऊ यांच्या वेशात आकर्षक उपस्थिती लावली. राजगुरुनगर शहरातील पत्रकार कोंडीभाऊ पाचारणे यांचे चिरंजीव यशराज पाचारणे यांचा शिवजयंती दिनी सादर केलेला पोवाडा लक्षवेधी ठरला. खेड बाजार समितीचे सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य विजयसिंह शिंदे पाटील यांच्याकडून या मुलाचे कौतुक करण्यात आले.
चांगलं काम करणाऱ्या शिक्षकांच्या मागे खंबीरपणे उभे राहणार असल्याचा विश्वास जिल्हा परिषदेचे सदस्य व सभापती विजयसिंह शिंदे पाटील यांनी क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी दिला आहे. गुरुवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी आळंदी येथे श्री भैरवनाथ महाराजांचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. श्री भैरवनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्त मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. धार्मिक कार्यक्रम, कुस्तीचा जंगी आखाडा व मनोरंजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.